बोलावलं, विद्यार्थ्यांना सांगितलं, पण आपल्या लोकांची उदासीनता आहे. काय करत्यांना पुढारी करू द्या, आपल्याला काय नाही झालं तर आहे तर आपल्या तोंडात घास पाडणारच आहे. या तालुक्यातल्या जनतेला आजपर्यंत फार काय प्रश्नाचं पडलं नाही. दुखू नका असं नाही, लोकांनी याच्यात उतरलं पाहिजे, जनता याच्यात आली पाहिजे. जनतेने निव्वळ बाजूला बसून गोट्या खेळण्यात मजा नाही. तुम्ही जोपर्यंत येत नाही आम्हाला ताकद मिळणार कशी? आम्ही आज रस्त्यावर येतोय, देवदत्त आहेत, अरुण भाऊ येत, तिकडं सुरेश भाऊ येत, आम्ही सगळे मंडळी सातत्यानं कुठलाही प्रश्न असला की आलो रस्त्यावरती. मग आता मागे त्यांच्यावर केस झाले, माझं नाव का वगळतात मला काही कळत नाही. देवदत्तनी पण 2 वेळा नाव वगळले, त्यामुळे तुमचा गैरसमज होतो, हात तिकडून एका काय असून. पण आता त्यांचे फोन आले, माझ्या रक्तामध्ये प्रामाणिकपणा आहे. आयुष्य गेल्या विरोधात राहण्यात, संघर्ष करण्यात, प्रत्येकाने काही ना काही साधले. की भाऊ राजा भाऊ गडबडीत असा मेलेला नाही, मला काय साधता आलं नाही, काय नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, माझी भूमिका, माझं रक्त हे विरोधातलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या वळचणीला कदापि जाणार नाही. जी भूमिका घेऊ ती शेवटपणे ठामपणाने निभवण्याचं काम करू आपण. ह्या एका आंदोलनानं हे काम होणार नाही, याच्याही मोठी आंदोलनं आपल्याला करावी लागतील. तेव्हा मात्र जनतेला विनंती आहे की तुम्ही आमच्या बरोबरीनं रस्त्यावर या. काही होत नाही, झाले एखादे 2 खटले, आम्ही जातो, हेलपाटे मारतो, ते नील होतात, त्याच्यात काही पुढे शिल्लक राहत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना उपस्थित राहायला त्यांना धन्यवाद देतो. यानंतर नेते मंडळी बोलतील आणि त्यानंतर आपल्याला रस्ता रोको करायचंय. कुणावर केस बीस काय होणार नाही. बाकीच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नका. आपण सगळेजण एक थोडा वेळ प्रातिनिधिक, आपल्याला काय लोकांची अडचण करायची नाही कुणाची, पण थोडस आज पार संगमनेर नाशिक पासून तर चाकणपर्यंत सगळेच परिसरामध्ये रस्ता रोको आहे, कुठे नाही असं नाही. म्हणून आपण या ठिकाणी थांबलात. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.